नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय कमी वेळेत मी तुम्हाला सांगणार आहे 1947 पासून ते 2024 पर्यंत महाराष्ट्राचे झालेले मुख्यमंत्री आणि त्यांनी गाजवलेला कार्यकाळ. कोण होता महाराष्ट्राचा सर्वाधिक जास्त काळ मुख्यमंत्री आणि कुणाला मिळाले अतिशय कमी दिवस? चला तर जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्या अगोदर मुंबई राज्य होतं आणि मुंबई राज्याचे मुख्यमंत्री 1947 पासून 1956 पर्यंत कोण होते? बाळ गंगाधर खेर हे मुंबई राज्याचे 15 ऑगस्ट 1947 ते 21 एप्रिल 1952 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री होते. 4 वर्ष 250 दिवस ते मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर मुंबईचे मुख्यमंत्री झाले मोरारजी देसाई. 21 एप्रिल 1952 ते 31 ऑक्टोबर 1956 असा कार्यकाळ त्यांचा राहिला. 4 वर्ष 193 दिवस ते मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर राज्य पुनर्रचना कायद्यानुसार 1956 चा हा कायदा होता. त्यानंतर यशवंतराव चव्हाण 1 नोव्हेंबर 1956 ते 30 एप्रिल 1960 या कार्यकाळात यशवंतराव चव्हाण हे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते. 3 वर्ष 181 दिवसांचा कालावधी यशवंतराव चव्हाण यांना मिळाला. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर 1960 ला यशवंतराव चव्हाण पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 1 मे 1960 ते 20 नोव्हेंबर 1962 असा त्यांना पहिला कार्यकाळ मिळाला. 2 वर्ष 203 दिवसांचा हा त्यांचा कार्यकाळ होता. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर मारुतराव कन्नमवार होते. 1 वर्ष 4 दिवसाचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेब सावंत हे फक्त 10 दिवसांचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. सर्वाधिक कमी कार्यकाळ मिळालेला आहे बाळासाहेब सावंत यांना. सर्वाधिक जास्त कार्यकाळ कुणाला मिळालेला आहे तर वसंतराव नाईक. 5 डिसेंबर 1963 ते 21 फेब्रुवारी 1975 असा त्यांचा कार्यकाळ राहिला. 11 वर्ष 78 दिवसांचा आणि हा रेकॉर्ड आतापर्यंत कुणीही मोडू शकलेलं नाहीये. यानंतर शंकरराव चव्हाण, शरद पवार, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण असे अनेक मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस मात्र कुणालाही हा त्यांचा रेकॉर्ड मोडता आलेला नाहीये. बघूया पुढच्या काळामध्ये कोण मुख्यमंत्री झाला महाराष्ट्राचा आणि त्यांनी त्यांचा कार्यकाळ कशा पद्धतीने गाजवलेला आहे. यानंतर शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 21 फेब्रुवारी 1975 ते 17 मे 1977 आणि 12 मार्च 1986 ते 26 जून 1988 असे 2 कार्यकाळ त्यांना लाभले. 2 वर्ष असा त्यांचा तो कार्यकाळ होता. शंकरराव चव्हाण यांच्यानंतर वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 2 वेळा. 17 मे 1977 ते 18 जुलै 1978 हा त्यांचा पहिला कार्यकाळ होता. 1 वर्ष 62 दिवस आणि त्यानंतर दुसरा कार्यकाळ त्यांचा राहिला 2 फेब्रुवारी 1983 ते 3 जून 1985 2 वर्ष 121 दिवसांचा. त्यानंतर शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत 4 वेळा. मात्र सलग खूप कमी कार्यकाळ मिळाला शरद पवार यांना. पहिल्यांदा जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री झाले 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980 1 वर्ष 214 दिवसांचा कार्यकाळ त्यांना मिळाला. त्यानंतर 26 जून 1988 ला शरद पवार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 4 मार्च 1990 ला ते मुख्यमंत्री झाले, तेव्हा 2 वर्षांचा कार्यकाळ त्यांना मिळाला. त्यानंतर 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995 असा शेवटचा त्यांचा कार्यकाळ राहिला 2 वर्ष 8 दिवसांचा. त्यानंतर शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाही. शरद पवार यांच्यानंतर अब्दुल रहमान अंतुले देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. 9 जून 1980 ते 21 जानेवारी 1982 असा 1 वर्ष 226 दिवसांचा कार्यकाळ अब्दुल रहमान अंतुले यांना मिळाला होता. त्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर झाले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अचानक बाबासाहेब भोसले यांना नियुक्त केलं गेलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून. 21 जानेवारी 1982 ते 2 फेब्रुवारी 1983 असा 1 वर्ष 12 दिवसांचा कालावधी बाबासाहेब भोसले यांना मिळाला. त्यांच्यानंतर शिवाजीराव निलंगेकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 282 दिवसांचा कार्यकाळ फक्त शिवाजीराव निलंगेकर यांना मिळाला होता. त्यानंतर सुधाकरराव नाईक पुन्हा एकदा विदर्भाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं आणि 1 वर्ष 254 दिवस सुधाकरराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर शिवसेनेची आणि भाजपची सत्ता आली, युतीची सत्ता आली. 14 मार्च 1995 ते 1 फेब्रुवारी 1999 मनोहर जोशी यांना 3 वर्ष 324 दिवसांचा कार्यकाळ मिळाला. मात्र त्यानंतर बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांचा राजीनामा घेतला आणि नारायण राणे यांना मुख्यमंत्री केलं. 1 फेब्रुवारी 1999 ते 18 ऑक्टोबर 1999 असा फक्त 259 दिवसांचा कालावधी नारायण राणे यांना मिळाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नारायण राणे देखील राहिलेले आहेत. त्यांच्यानंतर
त्यानंतर युतीची सत्ता केली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सत्ता आली आणि विलासराव देशमुख यांनी 2 टर्म महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद उपभोगलं. 3 वर्ष 92 दिवस पहिला कार्यकाळ आणि त्यानंतर 4 वर्ष 37 दिवस दुसरा कार्यकाळ राहिला विलासराव देशमुख यांचा. त्यांच्यानंतर सुशील कुमार शिंदे 18 जानेवारी 2003 ते 1 नोव्हेंबर 2004 1 वर्ष 288 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सुशील कुमार शिंदे. त्यानंतर अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 8 डिसेंबर 2008 ते 7 नोव्हेंबर 2009 असा त्यांचा कार्यकाळ राहिला पहिला आणि त्यानंतर दुसरा कार्यकाळ राहिला 7 नोव्हेंबर 2009 ते 11 नोव्हेंबर 2010. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण झाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. आदर्श घोटाळ्यामध्ये अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाची धुरा जी आहे ती अशोक चव्हाण यांच्याकडे आली. 11 नोव्हेंबर 2010 ते 28 सप्टेंबर 2014 असा 3 वर्ष 321 दिवसांचा कालावधी पृथ्वीराज चव्हाण यांना मिळाला. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होती 33 दिवसांची. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जे एमपीएससी ची तयारी करत आहे त्यांच्यासाठी. 33 दिवसांची राष्ट्रपती राजवट होती 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे झाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. 5 वर्ष 12 दिवसांचा कालावधी पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले ज्यांनी सलग 5 वर्षांचा कार्यकाळ जो पूर्ण केला वसंतराव नाईक यांच्यानंतर. 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 हा त्यांचा पहिला कार्यकाळ राहिला. दुसऱ्यांदा जर देवेंद्र फडणवीस सलग मुख्यमंत्री झाले असते तर कदाचित वसंतराव नाईक यांचा विक्रम तुटला गेला असता, मात्र तसं झालं नाही. पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागली 12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019 11 दिवसांची ही राष्ट्रपती राजवट होती. त्यानंतर सकाळचा शपथविधी आपल्याला माहीतच आहे. अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी 5 दिवसांसाठी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. 23 नोव्हेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2019 असा सर्वाधिक कमी कार्यकाळ दुसऱ्या टर्म मध्ये देवेंद्र फडणवीस यांना मिळाला, तो म्हणजे 5 दिवसांचा. त्यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 28 नोव्हेंबर 2019 ते 30 जून 2022 असा 2 वर्ष 214 दिवसांचा त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली, भाजप युतीसोबत ते गेले. उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला, पद सोडावं लागलं आणि एकनाथ शिंदे 30 जून 2022 ते सध्या 2024 पर्यंत मुख्यमंत्री आहेत. 2 वर्ष 30 दिवसांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि अजून त्यांचा कार्यकाळ बाकी आहे. तर हे होते महाराष्ट्राचे 1947 पासून 2024 पर्यंतचे झालेले मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि जे तुमचे मित्र एमपीएससी ची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण सर्वाधिक कार्यकाळ कुणाला मिळाला, सर्वात कमी दिवस कोण होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राष्ट्रपती राजवट कधी लागली असे प्रश्न एमपीएससी मध्ये सहसा विचारले जातात. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महाराष्ट्राला माहिती होऊ द्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी उपभोगलेला कालावधी आणि त्यांचा कार्यकाळ. धन्यवाद.